एखादा व्यवसाय टाकला, तुम्हाला सारखं सारखं व्यवसायावर जावं लागेल, सारखं सारखं तुम्हाला बार बार व्यवसायावर जावं लागेल, तर ती व्यवसाय चालत नाही तर बंद पडून जाईल. मराठ्यांनी हे लक्षात घ्या. तुम्हाला शेतात सुद्धा जायचं असलं तर सारखं सारखं शेतात जावं लागेल, बार बार शेतात जावं लागेल, तर शेत आहे, तर लक्ष्मी पिकणार आहे, तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदणार आहे. तुम्ही एकदा शेतात जाणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा डायरेक्ट जाणार तर ते पडत पडणार आहे. जशी नोकरी जाणार आहे तुमची, तुम्ही नाही गेल्यामुळे ड्युटीला. ही सिस्टम आंदोलनाची. आपला लढाऊ समाज आहे, आपण लढायचं, संकटाला तोंड द्यायचं, संघर्ष करायचा आहे. सारखं सारखं कवर जायचं, सारखं सारखं बार बार काय जायचं, हे मराठ्यांनी तोंडातून शब्द काढून टाकायचा. वारंवार सातत्यानं सारखं सारखं लढायचं, बार बार लढायचं, तेव्हा लेकराचं कल्याण. कारण जात लढणारी आहे, कोणाला भेणारी नाही. हो, लढायचं, सगळ्यांनी संघर्ष करायचा, सगळ्या संकटाला तोंड द्यायचं मराठ्यांनी. मी देतोय सगळ्या संकटाला तोंड, सरकार मला त्रास देत आहे. यांना 58 लाख नोंदी कमी करायच्यात, यांना हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नाही. कारण सरकार म्हणतोय मराठी लय मोठे होतील हे दिल्यावर. 58 लाख नोंदीचे कोण प्रमाणपत्र, 3 कोटी मराठ्यांचं कल्याण होईल. गॅजेटनुसार सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल. पोरं पोरी शिक्षणात जातील, नोकऱ्यात जातील. नोंदी कमी करायच्या हे षडयंत्र रचलंय. 58 लाख नोंदी का करायच्या, कमी करायचं षडयंत्र रचलंय, कारण मराठी मोठे होणार आहेत. हैदराबाद गॅजेट द्यायचं नाही. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटियर सरकारला द्यायचं नाहीये. मराठे खरबडून जागे व्हा. जरी पश्चिम महाराष्ट्राला सदन भाग असला म्हणून काय झालं, मग काय तिथं काय नुसते पश्चिम महाराष्ट्रात मराठ्याकडेच बागायची काय, तिथल्या ओबीसीकडे बागायची नाही काय, तरी त्यांना आरक्षण आहे. मग माया मराठ्याला का असू नाही. मराठ्यांनी सावध व्हा. आज तुमच्याकडे बागायती फळबाग आहे, तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, 50 वर्षांनी ती एकरावर येईल. कसं जगायचं पोरांनी, कसं शिक्षण घ्यायचं, कशा नोकऱ्याला जायचं. म्हणून आता सगळे सावध व्हा, पुरेची पुरे, आणि लढायचं शिका. आणि जो काय निर्णय होईल त्यात ताकद लावायची. मुंबईला जायचं म्हणलं तरी मुंबईला पण, आणि आंतरवालीत यायचं म्हणलं तरी आंतरवालीत पण. 29 ऑगस्ट पासून 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला जवळ येता येईल तेव्हा आंतरवाली. असं काय नाही की 29 ऑगस्टलाच या, उद्या परवा म्हणून. तसं काय मी नाही म्हणत नाही. यायचं तर 29 ऑगस्टला बी या, पण सावध राहा. आता 2 लढाई लढायच्यात. हो, तिकडं पण, तिकडची पण तारीख ठरल्यावर, आणि इथं पण. सरकारने जर इथं आहे तोवरच दिलं तर ठीक, नसता पुढचा निर्णय काय घ्यायचा घेऊ. पण मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा. आंतरवालीला 29 ऑगस्ट पासून या आंदोलनाला भेट देऊन साथ द्या. सरकार मला तुमच्या लेकरा बाळासाठी साथ द्यायला लागले, या मराठा समाजासाठी मला त्रास द्यायला लागले. बघा, असं आहे की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्यावर सगळी कारवाई आम्ही केली आहे, पुढे देखील आम्ही करतो. चर्चा त्यांच्याशी चाललेली आहे. मला विश्वास आहे की आमची चर्चा करणारे जे काही सगळे प्रतिनिधी आहेत ते सरकारच्या घेतलेल्या जे काही निर्णय आहेत ते निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. मी एवढंच सांगतो, या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढं काम केलं तेवढं पूर्वी कधी झालेलं नाही. 2014 नंतर 2026 पर्यंत आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे. अजून काही घेण्याची आवश्यकता असेल तर ते देखील आम्ही घेऊ.